आपल्या सगळ्यांच्या मनाचा ठाव घेणारा अशा या सुंदर सोहळ्यामध्ये या व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार श्री उज्ज्वल निकमजी, ज्यांनी केवळ नांदेडच नव्हे, मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद अतिशय उत्तमपणे सांभाळलं असे आपले माननीय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण. आज आमच्या सगळ्यांची, माझ्याकरता खूप आनंदाची गोष्ट आहे की या कार्यक्रमामध्ये आज राजेंद्र बाबू इथे उपस्थित आहेत. त्यांना पुरस्कार आहेच आहे, पण त्यांची एक सहकारी म्हणून मला बघत असताना आज ते इथे आले आहेत असे आमचे राजेंद्र बाबू, श्री जयाताई, सुजयाताई, आजचे उत्सवमूर्ती श्री मंदार भारदेजी, बालाजी आसेगावकर, दिव्या देशमुख आणि त्यासोबतच दैनिक सत्यप्रभाचे संतोषजी पांडागळे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आज इतक्या मोठ्या संख्येने जमलेले सगळे नांदेडकर वासियांनो, तुम्हाला सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार. आज मला खूप छान वाटतंय की संभाजीनगर पासून तर माझी सुरुवात आहेच आहे, पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा मला आठवतं की सगळ्यात पहिल्यांदा मी नांदेडला आले होते आणि मनात ही भावना होती की शक्तीपीठ असलेलं माहूर, त्यासोबतच शौर्यपीठ असलेली गुरु गोविंद सिंगांची नगरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट वामन पंडित ते नरहर कुरुंदकर असं साहित्यपीठ आणि विचारपीठ अशी भूमिका घेत असलेलं नांदेडचा दौरा करण्याचं आणि माझ्या कामाची सुरुवात करण्याचं भाग्य मला नांदेडपासून लाभलं. याची मला खूप आनंद आहे, खूप छान वाटतं आहे की अशा नांदेडमध्ये मी नेहमीच येत गेले आणि आजही माझं इथे येणं झालं. मला माननीय अशोकजींचे खूप खूप धन्यवाद करायचे आहेत. आजचा पुरस्कार दिला छानच आहे, आनंद आहे मला, सार्थ अभिमान पण वाटतो त्याचा. आज माननीय राज्याचे आपले पूर्व मुख्यमंत्री श्री शंकररावजी चव्हाण आणि कुसुमताई यांच्या नावाचा हा पुरस्कार इथं मला मिळतो आहे, याचा आनंद आहे. पण मला एक गोष्ट जरूर सांगायची आहे की ज्या वेळेला मला आपला फोन आला आणि मला आपण सांगितलं की विजयाताई, या वर्षीचा पुरस्कार आम्ही तुम्हाला देतो आहे आणि तुम्ही नक्की या, मी हो म्हटलं. आणि दुसऱ्या काही वेळाने माझ्या ऑफिसमधली लोक आली, मला म्हटली, मॅडम तुम्ही तर पदावर आहात, पुरस्कार कसा घेणार? त्यांना प्रश्न पडला होता. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, ज्या व्यक्तीनं संभाजीनगर शहराचं महापौर म्हणून कामकाज करत असताना मुख्यमंत्री म्हणून माझ्या शहराला सांभाळण्याकरता भक्कम आधार दिला आणि केवळ आधार नव्हता तर त्यासोबत सन्मान पण दिला. अशोकजी, तुम्हाला आठवतं की नाही मला माहित नाही, पण मला तो प्रसंग आजही लक्क आठवतो. मी संभाजीनगरची महापौर होते आणि महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष होते. राज्यामध्ये 25 महापौर त्यावेळेला होते, त्या सगळ्यांचे अध्यक्ष होते आणि कोणत्याही पक्षाचे किंवा कोणतेही महापौर असले तरी सगळ्यांचे शहराचे प्रश्न सारखेच असतात. त्यामुळे आम्ही सगळे मिळून एकत्रपणे फिरायचो, एकत्रपणे आमच्या मागण्या मांडण्याकरता आम्ही मंत्रालयात वगैरे पण जायचो. एकदा मी आपल्याला भेटायला मी मंत्रालयामध्ये आले. मी मंत्रालयामध्ये येत असताना आणि आपण बाहेर जात होतात. मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांना कोण थांबवणार? आपण निघालात, पुढे गेलात आणि तुमच्या बोधा लक्षात आलं की मागे समोरून मी गेले आहे. तुम्ही पुन्हा मागे परत फिरलात. तुम्ही मला विचारलं की विजयाताई कसे आलात? तर मी म्हटलं तुम्हालाच भेटायला आले, माझ्यासोबत 10-12 महापौर आहेत, आमचे काही विषय आहेत तुमच्याकडे. तुम्ही ऑफिसमधल्या तुमच्या सोबतच्या माणसाला सांगितलं की विजयाताई आल्या आहेत, त्यांना जरा बसव, मी सह्याद्रीला एक मीटिंग करून येतो आणि ताई आल्यानंतर मी तुमचं काम बघतो. तुम्ही सिन्सिअरली आल्यानंतर ते काम बघितलं. एका महापौराला हा सन्मान देणं हा केवळच सुसंस्कृतपणा असू शकतो आणि तुमचा तो सुसंस्कृतपणा मी नेहमी अनुभवला. संभाजीनगरची महापौर असताना राजेंद्र बाबू आमचे मंत्री होते. आम्ही नेहमीच विचाराने वेगळे राहिलो.
पण राजकारणामध्ये काम करत असताना एकमेकांचा सन्मान करत कसं पुढे जायचं असतं याचे उत्तम उदाहरणं आम्ही घातली आहेत. आणि मला त्याचा बाबूजी सार्थ अभिमान आहे की आपण सगळेच जण आपापल्या ठिकाणी आपण उत्तम काम केले. आणि आज आपल्या सोबत दोघांच्या सोबत इथं पुरस्कार स्वीकारताना मला खूप चांगलं वाटते, बरं वाटते. कुसुमताईंच्या नावाचा हा पुरस्कार आज इथं मिळाला, छान वाटलं. पण मी विचार करत होते की 3 पिढ्या आपल्या आईच्या नावानं हा पुरस्कार आहे, ज्या आईनं तुमच्या बाबांना जेव्हा मुख्यमंत्री असताना काम करत असताना पाठीमागून फार मोठा पाठिंबा दिला. पण केवळ तेवढंच नाही, अमिताबाईंनी समोर बसल्यात, आपण मुख्यमंत्री असताना आणि आजही त्यांचा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळतो आहे. पाठीमागून सगळेपणे तुमचे सगळे कार्यकर्ते, तुमचा मतदारसंघ त्या बघतायत. आणि तेवढंच नाही तर आता पुढची पिढी, दोन्ही मुली इथं या व्यासपीठावर आहे. मला असं वाटतं की स्त्री शक्तीची काय ताकद असते, ती आज ताकद आम्ही इथं अनुभवतो आहे. आणि मी हे विचार करते आहे की हा पुरस्कार केवळ माझ्या एकटीचा नाहीये, तर देशाची राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून अर्ध्या आबादीला सोबत घेऊन मी चालते. हा पुरस्कार त्या सगळ्यांना दिला आहे. हा पुरस्कार मी त्यांना पण समर्पित करते. आपण नेहमी असं बघतो की ज्या वेळेला देशावर संकट येतं, समाजावर संकट येतं, त्यावेळेला अगदी जिजाऊ असतील, अहिल्यादेवी असतील किंवा झाशीची राणी असतील, अशा आमच्या अनेक महिला ज्या मातृस्वरूप होत्या त्या पुढे आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हटले होते की देशाची प्रगती जर मोजायची असेल तर आपल्या देशातल्या महिलांची स्थिती बघा. आज मला बरं वाटतंय की जेव्हा मी राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून काम करते आहे तेव्हा मी देशामध्ये आपल्या मातृशक्तीला खूप बदलताना बघते आहे. अगदी फायटर पायलट असतील, स्पेस सायंटिस्ट असतील, ते ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा अतिशय उत्तमपणे लहरवणारा आपल्या मुली असतील, आणि पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत लोकतंत्र मजबूत करणाऱ्या आपल्या महिला लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्या आज उत्तम काम करतायत. आज जेव्हा मी देशामध्ये बघतो तेव्हा मी बघते की 10 कोटी महिला सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये काम करतायत. 3 कोटी घरं महिलांच्या नावावर झाली आहेत आणि 3 कोटी बहिणी आपल्या आज लखपती दिदी झालेल्या आहेत. केवळ इतकंच नाही तर सैन्य दलामध्ये लढाऊ अधिकारी म्हणून आज आपल्या 11,000 महिला उत्तमपणे काम करतायत. आणि महिलांचा जेव्हा आपण हेल्थचा विचार करतो त्यावेळेला असं दिसतं आहे की आज 98% अधिक जास्त इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी आज आपल्या देशामध्ये इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी होत आहेत. हे आपल्या देशातलं छान वातावरण आहे. आणि यासोबतच मला सगळ्यात चांगलं असं वाटतं की आज स्टेम मध्ये शिकणारी जी महिलांची संख्या आहे ती जगामध्ये नंबर 1 ची आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, मेडिकल याच्यामध्ये जर जगामध्ये सगळ्यात जास्त जर मुली कुठे शिकत असतील तर ते आपल्या भारतामध्ये आहे. आणि आज भारत महिलांच्या नेतृत्वामध्ये एक उत्तम यशोगाथा लिहितोय. पण हे सगळं होत असताना नक्कीच आपण खूप छान काम करतोय, महिलांच्या नेतृत्वात पुढे चाललेलो आहेत, महिलांना संधी पण मिळते आहे, खूप चांगलं वाटतंय. पण तरी सुद्धा काही असे पण चॅलेंजेस आहेत समोर ज्यांच्याबद्दल जरूर बोललं पाहिजे. आज आपण हेही बघतो की आपण जेव्हा प्रगती करतोय त्यावेळेला सेक्शुअल हॅरासमेंट असेल, सायबर क्राईम असतील, चाइल्ड मॅरेजेस असतील, चाइल्ड एक्सप्लॉयटेशन असतील, अशा अनेक संकटांचा सामना आपण करतोय. अनेक वेळेला आपण हे म्हणतो की व्यवस्था काय करते, पण व्यवस्थेनं काही करण्यापूर्वी, कायद्यानं काही करण्यापूर्वी आधी आपल्याला समाजाकडे बघावा लागतो की समाज काय विचार करतोय, समाज कसा पुढे चाललाय. आणि ज्या वेळेला समाजामधनं महिलांच्या बाबतीमध्ये काही घटना घडतात त्यावेळेला फार अस्वस्थ व्हायला होतो. आज आपण असं बघतो की समाजामध्ये अस्वस्थता आहे, नात्यांमध्ये कधी कधी तणाव दिसतो आहे, टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा सोशल मीडियामुळे अनेक निगेटिव्ह इम्पॅक्ट येत आहेत. परिवाराचा पाया डगमगतोय. मला याची फार काळजी वाटते. हा पाया आपला डगमगला नाही पाहिजे. आणि अशाच वेळेला आज देशामधल्या मातृशक्तीवर फार मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्ही महिलांनी अतिशय उत्तमपणे समजली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की पुरुषांनी काही करायचं नाही, त्यांनी करायचंच आहे, पण तरी सुद्धा घराचा आधारस्तंभ आपण आहोत आणि म्हणून आपली जबाबदारी खूप मोठी आहे. आपलं घर असेल, आपला समाज असेल, आपला देश असेल, आपली पुढची पिढी आहे, या सगळ्याला तोलून धरण्याची मोठी जबाबदारी ही आज आपल्या मातृशक्तीवर आहे.
मी पुन्हा म्हणेन की जसं कुसुमताईंनी सगळी जबाबदारी तोलून धरली होती, कुठे आवाज नाही होऊ दिला. त्यांनी हे नाही म्हटलं की हे मी नाही करणार, किंवा त्यांनी हे पण नाही सांगितलं की ही आमची जबाबदारी आहे. त्या फक्त करत गेल्या आणि घर, कुटुंब, समाज, देश बनत गेला, पुढे जात गेला. मला असं वाटतं की अशाच पद्धतीनं आपण सगळ्यांनी आज काम करण्याची अतिशय गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थानं त्या दोघांनाही आपण आपली आदरांजली अर्पित करू. आजचे जे आपले सगळे सत्कार मूर्ती आहेत त्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करेन. बोरकरांनी फार सुंदर शब्दामध्ये तुमच्या सगळ्यांचं वर्णन केलंय. बोरकर असं म्हटले होते की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून चालताना स्वस्ती पद्मे रेखाटती. आपण सगळ्यांनी जे काम केले आहे ते काम अतिशय उत्तम आहे, समाजाला दिशा देणारं आहे. मी आपल्या सगळ्यांचं आणि विशेषतः राजेंद्र बाबूंचं खूप खूप अभिनंदन करते आणि माननीय चव्हाण साहेबांना, परिवाराला आणि सगळ्या नांदेडकरांना आपण जे प्रेम आम्हाला दिलंय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द संपवते. खूप खूप धन्यवाद.